प्रपंचापेक्षा परमार्थाच्या गाडीला किती महत्व आहे। प्रपंच करूनही परमार्थ साधावा, आत्मसुखाचा लाभ घ्यावा, तरीच मानव जन्म यावा। आणि म्हणून लक्षपूर्वक पद ऐका। राजू भाऊ, तुम्हाला काय पद लावायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा, पण मी माझं पद घेत आहे। जग जायाचे असे समजा क्षणभंगुर काया, ही क्षणभंगुर काया। हरिभजनाम दिसावद असावे व्यर्थ शिवाया। दादी गदी धीर दादी रामदादी वजीर दादी तलरी चौदा कल्प आयुष्य मार्कंडे गौतम तृण श्री धरती। मार्कंडे ऋषी गौतम ऋषी यांना 14 कल्प आयुष्य लाभलं। राजू भाऊ, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज खर्व आरव त्याच्या पलीकडे कल्प आहे बरं का। एकावर कितीतरी शून्य द्यायचे, अगणित एवढं आयुष्य त्या मार्कंडेय ऋषींना लाभलं, गौतम ऋषींना लाभलं। तुम्ही त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली असेल, त्या ठिकाणी गौतम ऋषींचं मंदिर आहे। तपश्चर्याला जाताना डोक्यावर गवताची पेंडी, पुन्हा स्नान संध्या करून यायचे। स्नानासाठी जाताना धान्य पेरायचं आणि स्नान करून आलं ते धान्य उगवायचं, त्याची पिंडी बांधायचे गैले दादा गौतम ऋषी आणि ते डोक्यावर घ्यायचे। भगवान श्रीकृष्णाने एकदा त्यांना विचारलं, म्हणले महाराज तुम्ही कधी तपश्चर्याला बसलेत आणि कोणाची आराधना करता? गौतम ऋषींनी सांगितलं भगवान शिवाची आराधना। आणि कधीपासून बसले? म्हणले बाळा तू जेव्हा वामन अवतारामध्ये होता बघा, मच्छ कच्छ वरा नृसिंह 5वा अवतार, तेव्हापासून मी तपश्चर्याला बसलोय। आता तुझा अवतार आहे 8वा भगवान श्रीकृष्णाचा। भगवानाला देवाला बाळा म्हणले कोण? गौतम ऋषी। आणि म्हणून इथं वर्णन आलंय, लक्षपूर्वक ऐका। 14 कल्प आयुष्य मार्कंडे गौतम तृण श्री धरती। ते मानिती तशी पाहता तुमची आमची काय कीर्ती। दादी गदी धीर दादी रामदादी वजीर दादी बघता लभ्य रोम हर्षद कपिल मुनींचे दिवस सरती। महाराज ऋषीचं काय विचारायचं नसतं। बरोबर, तुम्ही अनेक कलगीतुरे केले, अनेक कार्यक्रम केले, पण ऋषीचं मूळ नदीचं मूळ कधी विचारायचं नाही आणि ऋषीचं कुळ सुद्धा कधी विचारायचं नाही। जेवढ्या नद्या उगम पावल्या, गोरख भाऊ ध्यान द्या बरं का, राजू भाऊ ध्यान द्या, पराजी भाऊ ध्यान द्या। जेवढ्या नद्यांचा उगम झाला त्या उगमावर जर आपण जाऊन पाहिलं तर गायीच्या मुखामधून त्या ठिकाणी पाणी पडलेलं आहे। त्याच्या आधी पराजी भाऊ ते सगळं गुप्त रूपामध्ये आहे। नदी बाई माय माझी डोंगराचं घर, लेकरांच्या मायेपोटी येते बुडीवर। नदीची सुरुवात कुठे झाली? गायीच्या मुखामध्ये धार। ऋषीचं मूळ विचारायचं नाही, ऋषीचं कुळ विचारायचं नाही, असं का सांगितलं बघा। बघता लभ्य रोम हर्ष कपिल मुनींचे दिवस सरती।
यासी जरा सत्य मराठी कलिके महाभारत मान्य संख्य वीर भोवनी गेले कविराय हो गेले कविराया हरिभजनामध्ये सावध असावे व्यर्थचा शिवाया वैरे रामाक्षरी सिद्धी आणावे शंकराने कट्टी धरले महाशिवरात्र पर्व काळ याच्यावर बाबांची ही अभंगवाणी भगवान शिवानी सुद्धा ते नाम जपलं रामाचं कसं समुद्र मंथन झालं हलाहल बाहेर पडलं अमृत घ्यायला सगळे धावले आजही पहा महाराज फायद्याची गोष्ट असल्यावर अख्खा जग धावणार विष घ्यायला कोणी तयार व्हायला देवही नाही आणि दानवही नाही राक्षसही नाही सगळे मागं हटले तोट्याची गोष्ट असल्या कोणी वाटा उचलीन का महाराज आणि म्हणून भगवान शंकराला संपूर्ण विश्वाची काळजी त्यांनी ते हलाहल घ्यायचं ठरवलं आणि रामनाम जपलं म्हणून वर्णन कसं आलंय पहा रामाक्षरी सिद्धी आणावे शंकराने कंठी धरले विषाचे अमृत झाले प्रल्हादाच्या हृदयी ठरले आणि म्हणून कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्र माथा मुकुटी झल्लाळी कारुण्य सिंधू बहुदुःखारी तुझवेन शंभो मज कोण तारी गिरी कंदरी भगवान शिवाची आराधना पहा स्थान कुठे आहेत पहा अरण्यात रमले नाव पडलं अरण्येश्वर नागोबाच्या फण्यांनी झाकली मान नाव पडलं नागेश्वर विष प्राशन केलं त्या विषाचं अमृत झालं पण भगवान शंकराचा जो कंठ आहे गळा आहे त्या विषामुळे काय झालं निळा झाला महाराज आणि म्हणून नाव पडलं निळकंठेश्वर ज्या ज्या जागी गेले तिथं ते नाव प्राप्त झालंय कृष्णेश्वर सोमेश्वर रामेश्वर तुम्ही पार कैलासापासून तर पार कन्याकुमारी पर्यंत पहा सगळीकडे जी ठाणी आहे त्र्यंबकेश्वर जेवढी जेवढी ज्योतिर्लिंग आहे किंवा जेवढी जेवढी शिवाची ठाणी आहे पार कैलास पर्वतापासून कन्याकुमारी पर्यंत त्याच्या स्थानानुसार ते नाव प्राप्त झालेलं आहे इथं अरण्यामध्ये रमले नंतर ही वस्ती झाली अरणगाव आणि म्हणून नाव पडलं तेव्हाचं अरण्येश्वर विषाचे अमृत झाले प्रल्हादाच्या हृदयी ठरले माझ्या हरी रामा रामा ये नक्र गजेंद्र नादी उरले नामाबुला सगळं जग तरलं नक्र गजेंद्र गजेंद्र म्हणजे हत्ती नक्र म्हणजे मगर सुस्वर एकमेकाशी पूर्ण त्यांचं हाडवैर भाऊ
देवा याचा उद्धार केला, माझा का नाही, दोघांचाही उद्धार केला. जय आणि विजय द्वारपाल होते. नखर गजेंद्र नाभी उराले, पूर्वजन्मीचे पाप हारले. पूर्वजन्मीचं पाप शिवनामाने हरण होतं, म्हणून पूर्वजन्मीचे पाप हारले. वाल्मिकानं तप केले, राम नाम अक्षर धरले. माझ्या हरी रामा सवळ रामा ये धीररा ये धीररा या धीररा धीररिया. वेदवाणी कुंठित झाली, वेदांनाही नाही कळला अंत पारजाचा. वेदवाणी कुंठित झाली, जीवाशेषाच्या दोठाया, जीवाशेषाच्या दोठाया. हरिभजनामध्ये सावध असावा, शिवाया दाजी गदी दाजी रामदाजी वजीरदाजी चला रिया. अभंगवाणीचं तिसरं चरण. परीक्षिती राजा हरिगर्भी असताना ठेविले परीक्षिती. 7 दिवसात मोक्ष साधला, अक्षय किमया आली हाती बाळा आली हाती जिरव रामदाजी. अरे ओ जिरव रामदाजी चला रिया. सप्त ऋषी वामदेव तरले. सप्त ऋषी कानू संबेशाहीर. आजही आकाशामध्ये आपण पाहिलं 7 ऋषींचा एक तारा आहे बघा. एक समूह आहे असा, 4 अशी समोर समोर चौकोनावाडी आणि 3 पाठीमागे. आजही सप्त ऋषी आहेत. कशामुळे जागा मिळाली? सप्त ऋषी वामदेव तरले, नामे व्यास गुणगाती. त्या शिवाचं नाव ज्यांनी अखंड हरनिशी जपलं, म्हणून नामे व्यास गुणगाती. कृष्ण सखा गिरीधारी बोध करी भक्त अर्जुनाला. रणांगणावर गीता वदवली त्याच्या स्वहिताला. गोरख भाऊ, भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली आणि तोच प्राकृत अर्थ माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केला. तोच संवाद, देवाचा आणि भक्ताचा संवाद, कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद. म्हणून गीता, भागवत, ज्ञानेश्वरी जे जे साधू संतांनी ग्रंथ वर्णन केले, नाम सोडून काहीच वेगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं नाही. माझा नमस्कार तुम्हा सर्व लोका. एक पवित्र स्वरूप सोडून दुसरीकडे जाऊनच नका. पवित्र आत्मा राम जोडावा सखा. इतर सर्व किरकिर, बाकी सगळ्या प्रपंच गाड्यांना किरकिर म्हणलं आहे का राजूभाऊ? समाधान प्रपंचाच्या गाडीत समाधान आहे. काही इस्टेट कमावली, टाटा बिर्ला सुद्धा पाठीमागं हटले, कारण ती समाधानाची परमार्थाची गाडी वेगळी आहे. काही एकरचा मालक झाला, काही गडगंध संपत्ती, परंतु परमार्थाची गाडीचा लाभ होणं मात्र कोणाच्याही प्रारब्धामध्ये नाही. आणि ती गाडी सोपी पण नाही. सोपी आहे आणि तेवढीच अवघड आहे. त्याला कठीणही म्हणली गाडी आणि तिला कोवळी पण म्हणलेली गाडी. सहज भक्ती हा देव भोळ्या भक्तीचा आहे. हा देव कोणाचा आहे? अर्जुन बाबा भोळ्या भक्तीचा आहे. त्याला काय लागत नाही, त्याला फक्त भावन भक्ती लागत, ती भोळी. आणि जिथं जिथं भोळी भक्ती आहे, बाबडी भक्ती आहे, हे चिथोर भक्ती आवडते देवा. हा, तिथं तो प्रसन्न झाला शहरात नाही. अनेकांना प्रसन्न झाला, रावणाला सुद्धा प्रसन्न झाला. रावणाला पण लगवी लागली का नाही? म्हणले बाप हे पुढे ठेवायचं नाही, टेकवायचं नाही.
नेमकी त्याला कलगीची लगवी लागली मायारूपी. ते टेकावलं महाराज आपल्या इथं भारतामध्येच. म्हणून हा देव भोळा आहे, हा सर्व भक्तांना प्रसन्न होतो. म्हणून त्याचं नाम तुकियाने वाणी करून गायले त्रिजगत. माझ्या हरी रामा सावळे रामा जय धीररा जय धीररा या धीररा धीररी हरिश्चंद्र श्री आळ तरला त्याने सत्वाची केली छाया. या ठिकाणी कार्यक्रमासाठी नगर तालुक्याचे एक रत्न बोरवाडीचे शाहीर अशोक भाऊ जासू, खरोखर अत्यंत गुणवान असणारा आणि या नगर तालुक्याचं नगर जिल्ह्याचं नाव शाहिरीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी कार्यक्रम चालवलेले आहेत. अशोक भाऊ आपलं स्वागत आहे. अभंगवाणीचं शेवटचं चरण वस्ताद भीमराज म्हणे संताला राम नाम ज्याच्या चित्ती तयापाशी परब्रह्म राय असे वेद बोले श्रुती. माझ्या हरी रामा सावळे रामा जय धीररा जय धीररा या धीररा धीररी विवेक भाव धरून शनी नित्य भजावे ब्रह्मपती. दत्त सावताळ प्रसन्न वडगाव दक्षिणावर्ती. माझ्या हरी रामा सावळे रामा जय धीररा जय धीररा या धीररा धीररी आत्मज्ञानी गणपती कवी म्हणे नामे पातक जायला खरे विलया. दुधामध्ये साखर विरघळती महाराज, तसं नामामध्ये मुरून गेल्यानंतर गोरख भाऊ लक्ष द्या, राजू भाऊ त्याला पंचामृत म्हणतात. म्हणून आपल्या जीवनाचं जर अमृत करायचं असलं तर ही परमार्थाची गाडी तिच्या सगळ्यांनी बसलं पाहिजे, हा आनंद घेतला पाहिजे. आणि म्हणून बाकी कुठपर्यंत प्रवास करायचा आहे आपल्या हातामध्ये काही नाही. सगळी सूत्र त्यांनी वरती बसून तो सूत्र धरून बसलेला आहे. आत्मज्ञानी गणपती कवी म्हणे नामे पातक जायला खरे विलया. हरिभजनामध्ये सावध असावे कीर्तन शिवाया दाजी गदी धीरे दाजी रामदाजी वजीरे दाजी चलरी दोन दिवसाच्या दुनियेत तू पाहून, दोन दिवसाच्या दुनियेत तू पाहून बोल गर्वाचा बोलू नको देऊना. दोन दिवसाच्या दुनियात तू पाहूना, दोन दिवसाच्या दुनियात तू पाहूना बोल गर्वाचा बोलू नको रे गुना. बोल गर्वाचा बोलू नको रे गुना. बोल गर्वाचा बोलू नको रे गुना. समजुनी उमजुनी वेगळा झाला कसा कुंतला माया जाळी पाल्या मानसा. ताक तोडून मायेच्या या बंधना, ताक तोडून मायेच्या बंधना बोल गर्वाचा बोलू नको रे गुना. बोल गर्वाचा बोलू नको रे गुना. बोल गर्वाचा बोलू नको रे गुना. आणि म्हणून अभंगवाणीमध्ये एक प्रमाण आहे सज्जनो, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या सगळं हरीच्या दासा. या गाडीमध्ये मात्र मी आणि माझं सोडून दिल्यानंतर खरा आनंद होतो. आणि म्हणून राजू भाऊ ही जी परमार्थाची गाडी आहे ही मी आणि माझं सोडून आहे. म्हणून
सारे कळते परंतु वळे ना कसे येते वेळेला कोणी कुणाचे नसे येते वेळेला कोणी कुणाचे नसे एक वेळेला कोणी कुणाचे नसे बाबुर्डीचे महाराज आलेले आहेत आपलं स्वागत आहे महाराज खरंच येताना जीव हा स्वतंत्र आला आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला गोरख भाऊ राजू भाऊ कलगीच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस त्याच्या आधी पित्याच्या मस्तकामध्ये आणि म्हणून येताना जीव स्वतंत्र आलाय एकटा आलाय जायला सुद्धा एकटा आहे महाराज सरणावर सुद्धा गडी एकटाचे कमरेचा करगुट सुद्धा शेवटला नाही आगडी सुद्धा आधी कपडे जाळीत आहे शरीर नंतर जळत आहे आधी काय जळत आहे वस्त्र जळत आहे जाताना बी एकटाचे येताना एकटाचे आणि म्हणून मी आलो कुठून मला जायचं कुठं मी चाललो कुठं आणि माझं चाललंय काय म्हणून हा परमार्थ आहे मी संघ काय आणलं संघ काय न्यायचं महाराज आणि म्हणून संघ येणार आहे पुण्य संघ येणार आहे हा सगळा संघ तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांची संगती अशी घडावी संगती होईल दोघांची प्रगती संघ येणार आहे मातृदेव भव संघ येणार आहे पितृदेव भव संघ येणार आहे गुरुदेव भव महाराज परमार्थाच्या गाडीमधलं हेच संघ येणार आहे बाकी गडगंज काही कमवा काही संघ नाही येणार आणि म्हणून याच्यानंतरचं जे पद होणार आहे राजूभाऊचं खास पद होणार आहे सारे कळते परंतु वळे ना कसे येते वेळेला कोणी कुणाचे नसे येते वेळेला कोणी कुणाचे नसे येते वेळेला कोणी कुणाचे नसे देवी सोडून अभिमान महाराज जडी त्यांनी कमवायचंय बर का आपल्या याच्यात कोणी वाटेकरी आहे का वाल्या कोळ्याला सुद्धा गुरूंनी विचारलं अरे म्हणे कोणासाठी करतो त्यांनी सांगितलं माझ्या बायका पोरांसाठी करतो गेला म्हणे जा विचारून ये त्यांना जा जीवनाचं बर्म आहे महाराज याच्यामध्ये बायकोकडे गेला बायकोने विचारलं म्हणे अरे मी एवढं पाप केलं 7 रांजण भरवले एवढी माणसं मारली तुमच्यासाठी तुम्हाला पालन पोषण करण्यासाठी म्हणले महाराज तुमचं कर्तव्य ते आम्ही नाही सांगितलं तुम्हाला पाप करायला जो करीन तो भरीन ज्यांनी करायचंय त्यांनीच भरायचंय बायको वाटेकरी नाही पोरं वाटेकरी नाही कोणी वाटेकरी नाही आपल्या पुण्याला आणि पापाला आपणच वाटेकरी आहे आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून आपल्यालाच गाडी चालवायची भाऊ कशी बघा तुम्ही सोडून अभिमान बोला गर्वाचा बोलू नको रे उन्हा बोल गर्वाचा बोलू नको रे उन्हा बोल गर्वाचा बोलू नको रे उन्हा भक्ती करवेड्या भक्तीनं मुक्ती मिळे खेळ परमेश्वराचे जगावे गळे येते प्रेमेश्वराचे जगावे गळे येते प्रेमेश्वराचे जगावे गळे आणि म्हणून अत्यंत सोपा साधा सरळ मार्ग भक्ती करवेड्या भक्तीनं मुक्ती मिळे खेळ परमेश्वराचे जगावे गळे का तुला नर जन्म मिळणार नाही पुन्हा तुला नर जन्म मिळणार नाही तुला बोल गर्वाचा बोलू नको रे उन्हा बोल गर्वाचा बोलू नको रे उन्हा बोल गर्वाचा बोलू नको रे उन्हा
नाही घडीचा येथे तुझा भरवसा जाशील रे पाण्या तू आला तसा जाशील प्राण्या तू आला कसा जाशील प्राण्या तू आला कसा मागे राही तुझी ती कवी कल्पना मागे राही तुझी ती कवी कल्पना बोल गर्वाचा बोलू नको रे उन्हा बोल गर्वाचा बोलू नको रे उन्हा बोल गर्वाचा बोलू नको रे उन्हा. आणि म्हणून सर्व आरणगाव ग्रामस्थांना पुन्हा एकदा भाविक भक्तांना प्रेमाचा नमस्कार. माझी जास्त लांबलेली सेवा पूर्ण करीत आहे. नामाशिवाय जीवनाचा उद्धार नाही आणि म्हणून परमार्थाच्या गाडीमध्ये सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. यानंतर कलगी पक्षाची सेवा सुरू होईल. शाहीर राजू भाऊ निमसे.